नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, लास्ट टाइम मी मेथी ग्रो केली होती, त्यावेळी मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की अजून काही मायक्रो ग्रीन्स आहेत ते तू ट्राय कर ग्रो करायला. तर यावेळी ठरवलंय की आपण मूग आणि त्यासोबत राई असते त्याचं सुद्धा मायक्रो ग्रीन ग्रो करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो लेट सी. जवळजवळ 8 ते 10 दिवसाचा हा पूर्ण प्रवास असणार आहे, ज्यामध्ये आपले मायक्रो ग्रीन प्रॉपर ग्रो होतील. सो आज त्याचा पहिला दिवस आहे. सो बघूया हा प्रवास कसा होतोय आणि आपण सक्सेसफुली मायक्रोग्रीन ग्रो करतोय की नाही ते. तर मित्रांनो, आज आपण इथे मेथी, मूग आणि ही राई याचा पण मायक्रोग्रीन ग्रो करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो सगळ्यात आधी ह्याला कट करून या तिन्ही भांड्यांमध्ये आपण भिजायला ठेवणार आहोत. आता या तिन्ही डिश मध्ये आपण पाणी ओतून ठेवणार आहोत. आणि असे वरती येतात तर त्याला आपण थोडस पाण्यात बुडवणार आहोत, जेणेकरून सगळे पाण्यामध्ये बुडून राहतील. सेम आपण राईमध्ये पण करणार, सेम मूग मध्ये पण. आणि आता या तिघांना आपण 8 तासासाठी असंच ठेवून देणार आहोत. 8 तासानंतर आपण बघूया. तर मित्रांनो, आता 8 तास पूर्ण झालेले आहेत. आता आपण या बियांना 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. सो गाळताना तुम्ही अशी गाळणी घेऊ शकता, जेणेकरून जे काही बिये आहेत त्या खाली पडू नये. आता स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण सगळ्या बियांना या रुमालामध्ये बांधून ठेवणार आहोत. शंभर करोडची शेती होणार आहे 10 रुमालांमध्ये. तर मित्रांनो, आता ह्या पोटल्या आहेत त्या आपण ह्या टोपात ठेवणार आणि हा टोप ह्या झाकण्याने झाकून ठेवणार. आणि आता उद्या सकाळी आपण बघू ह्याला कोंब येत आहेत की नाही. तर मित्रांनो, काल आपण स्प्राउट येण्यासाठी ठेवलं होतं, सो आज बघूया त्याला स्प्राउट आलेत की नाही. या आले असतील छोटे छोटे आलेत. मुगाला छान आहे, ह्याचं कालवण पण बनवू शकतो आपण. कालवण बनवायचं. तर मित्रांनो, आपण जे सीड्सला स्प्राउट्स काढले होते, आता त्यांना आपण या ट्रे मध्ये सेट करूया, जेणेकरून ते ग्रो होतील. सो चला, सर्वात आधी आपण राईचे जे सीड्स आहेत ते आपण या ट्रे मध्ये सेट करणार. सो राई आपण टिश्यू पेपरवर ग्रो करणार आहोत. सो बघूया कसं होत आहे ते. तर असे 2 टिश्यू. तर मित्रांनो, अशा आपलं टिश्यू पेपर झालेला आहे, त्याला थोडंसं ओलं करतो. विदाउट माती असणार आहे. हे विदाउट माती. अशा पद्धतीने टिश्यूवर आपण पाणी स्प्रे करून घेतले आणि त्याच्यावरती आता आपण ही राई टाकूया. परी, स्कूलमध्ये तुला हे सगळं शिकवतात का, प्लांट कसं ग्रो करायचं? नाही, फर्स्ट मला शिकवलेलं. फर्स्ट मला शिकवलेलं. आणि हे कुठले सीड्स आहेत माहिती तुला? हे मस्टर्डचे सीड आहेत. मस्टर्ड म्हणजे काय माहितीये का? काय? राई. राई जिरे आठवतं? हा, तर ती राईचे सीड आहेत. तर मित्रांनो, राईचा ट्रे सेट झालेला आहे. आता आपण मूगचा ट्रे सेट करायला घेऊ. सो परी, मी तुला दाखवतो तसं तू पण सेट करायचं, ठीक आहे? परी बघ इकडे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरी जी मुलं असतील त्यांना पण तुम्ही अशा गोष्टी शिकवू शकता, जेणेकरून नेचरशी ते कनेक्ट होतील आणि पुढे जाऊन ती पण शेती वगैरे याकडे वळतील. ते वाढल्यानंतर तो खायला येणार. लास्ट टाइम तिने मेथी भाजी खाल्लेली ना, कशी होती ती?
तर मित्रांनो ही आहे फायनली मेथी, जी आम्ही लास्ट टाइम ग्रो केली होती. या अशा लास्ट टाइम आम्हाला जे कंटेनर आले होते ज्यामध्ये आम्ही पराठा मागवला होता, सो त्यामध्येच आम्ही मेथी ग्रो करणार आहोत. तर तुम्हाला काय असं स्पेशल काय कंटेनर वगैरे लागतं अशाची काही गरज नाही. घरी जे असतं आपण त्यामध्ये आपण ग्रो करू शकतो. सो आता मेथी लागू. हलकी हलकी माती आहे ना अशी. तर मित्रांनो फायनली 5 ट्रे आपले रेडी झालेले आहेत. एक आहे हा मस्टर्डचा म्हणजे राईचा, 2 आहेत आपल्या मुगाचे आणि 2 आहेत आपल्या मेथीचे. सो डेली मी तुम्हाला याचे अपडेट देत जाईन आणि बघूया कसे ग्रो होत आहेत. हा एक ट्रायल पिरियड म्हणजे हा एक ट्रायल आहे. सो जर हे व्यवस्थित वर्क झालं तर मी मोठ्या लेवलला ट्राय करेन ग्रो करण्यासाठी. तर मित्रांनो काही मेथी राहिली होती, पण निकिता म्हणाली टिश्यू पेपरवर ग्रो करून बघ. म्हणून आता हा टिश्यू पेपरवरचा प्रयत्न होतो, याच्यामध्ये पण व्यवस्थित होईल. निकिता म्हणाली, निकिता जे म्हणतोस ते तू करतोस ना. निकिता माझी बायको, तू म्हणत होता. मित्रांनो बायकोच्या पुढे तू सो जे मी बोलेल ते तू ऐकणार. खूप सारे लेयर्स असे घेतलेत सचिनने, सो दॅट मुळं पकडतील त्याचे. माझं नाहीये हे, निकिताचं आहे. तो मी निकिताचं ऐकतो मित्रांनो. होपसो हे व्यवस्थितच होईल मला असं वाटतं. आणि चुकलं तर चुकलं काय होईल शेवटी, एक्सपिरियन्स मिळेल मला. आय गेस माती नसेल तर इझिली पटकन प्लक होईल ना ते. माती कुठं बघू हा एक्सपेरिमेंट कसा वर्क करतो. अजून एक जाड मला असं वाटतं एक लेअर केला पाहिजे होता. ऑलरेडी गाणंच केलं आहे. तो रिकामा केला पाहिजे. प्लस मित्रांनो थोडीशी हेल्प करायला निकिता सुद्धा आलेली. बिचारी नेहमी माझं शूटच करत असते, तर यावेळी बघू शकता ही आहे निकिता. माय वाईफ. असं गहू वाटत ना, गहू टाकले. गहू पण होतं. या आतल्या बेडरूम मध्ये ह्याने हा सेटअप केलाय. हाऊ आर यू फिलिंग? मस्त वाटतंय. खूप सगळं व्यवस्थित होईल आणि छान छान मायक्रोग्रेन्स आम्हाला खायला मिळतील. तर मित्रांनो आता 2 दिवस झालेले आहेत. राईला खूपच छोटे छोटे स्प्राउट्स आलेले आहेत आणि मूगला बऱ्यापैकी स्प्राउट्स आलेत आणि ते ग्रोथ सुद्धा होत आहेत. बाकी आपली मेथी ती छान ग्रो होते. मित्रांनो आपण जे टिश्यू पेपर मध्ये मेथी लावली होती ती तुम्हाला दाखवतो. हो खूपच सुंदर, खूपच भारी, खूपच छान ग्रो झाली टिश्यू पेपर मध्ये. तर मित्रांनो स्प्रे बॉटलने आपण असं थोडस याच्यावर पाणी स्प्रे करणार आहोत. कारण जर जास्त आपण बॉटलने वगैरे ओतायला गेलो ते कुठेही जाऊ शकतं. स्प्रेनं कसं हलका हलकाच पाणी आपण स्प्रे करणार आहोत. तर मित्रांनो 3 दिवसानंतर आपण जी मेथी कोकोपीट मध्ये लावली होती ती बघा बऱ्यापैकी ग्रो झाली आहे. मूग पण थोडीशी येते, थोडी ग्रो होते. ही मूग जरा अजून तिला मजा देत नाहीये. आणि राईचं बघाल तर राई खूपच हळूहळू येते. आणि आपण जी टिश्यू पेपर मध्ये मेथी लावली होती ती बघा ही अशी झाली. फक्त 4 ते 5 दिवसामध्ये अजून काय होतंय. मित्रांनो आता आपल्याला जवळजवळ 6 दिवस झालेले आहेत आणि आपले मायक्रोग्रीन तुम्ही बघू शकता कसे छान ग्रो झालेले आहेत. सो आता हे हार्वेस्ट करणार उद्या आणि मस्त छान भाजी करून खाणार. तर मित्रांनो आज 7 दिवस झालेले आहेत आणि आपण बघू शकतो
राईमध्ये जास्त काही प्रोग्रेस दिसत नाहीये, पण मूग ह्या ह्याच्यामध्ये जे आपण मूग लावलेली आहे ती छान ग्रो झाली आहे 7 दिवसात. आणि मेथी सुद्धा खूपच छान ग्रो झालेली आहे. टिश्यू पेपरमध्ये आपण जी मेथी लावली होती त्यातली छान ग्रो झाली. इथे थोडंसं मला वाटतं पाणी जास्त पडलं त्यामुळे थोडी खराब झाली, सो आपण ती काढून टाकू. बाकी आपण मेथी ही डायरेक्ट सॅलडमध्ये यूज करू शकतो आणि या मेथीची आपण भाजी करू शकतो आणि मूग सुद्धा आपण हार्वेस्ट करू शकतो. तर मित्रांनो 7 दिवसापूर्वी आपण मायक्रोग्रीन ग्रो करायला ठेवले होते. सो आज बघूया मायक्रोग्रीनचं काय स्टेटस आहे. सो ही बघा मूग बऱ्यापैकी ग्रो झालेली आहे, मेथी सुद्धा छान ग्रो झाली आहे आणि इकडे मला वाटतं थोडंसं सूर्यकिरण कमी पडलं त्यामुळे ही अशी खाली पडली आहे त्याच्यामुळं. आणि ही मेथी जी आपण कोकोपीट मध्ये लावली होती ती सुद्धा छान ग्रो झाली आहे. आणि ह्या ह्याच्यामध्ये जी आपण मूग लावली होती ती पण छान ग्रो झाली आहे. आणि आपण जी राई लावली होती तिला अजून मला वाटतं 3 ते 4 दिवस अजून लागतील ग्रो होण्यासाठी. सो ती आत्ता आपण हार्वेस्ट करणार नाही आहोत, पण मूग, मेथी आणि ही मूग ही आपण हार्वेस्ट करणार आहोत. पण हार्वेस्ट करायचं कसं? चला तर दाखवतो. तर मित्रांनो मूग, मेथी अशी एक साईडला झुकलेली दिसते. त्याचं कारण असं, आम्ही जिकडे ग्रो करायला ठेवलं होतं तिकडे एका साईडने सूर्यप्रकाश येत होतं, सो त्या साईडला ही पूर्ण अशी कलंडलेली आहे, म्हणजे त्या साईडला अशी ग्रो होत होती. सो मला वाटतं 2-2 दिवसांनी तिला असं उलटं करून ठेवलं तर ह्या साईडला आली असती. पण असो, आता आपण त्याला हार्वेस्ट करूया. अशी माती आहे ना त्याच्यावरती थोडं थोडं तुम्ही असं कटिंग करू शकता. तर मित्रांनो ही बघा मूग आपण कट करून घेतलेली आहे. आता आपण मेथी कट करणार आहोत. मेथी डायरेक्ट काढू का अशी? आय गेस एक टायमाची भाजी झालेली आहे ही. हो, आणि ही बाजारात गेलो तर ह्याची किंमत किती असेल? आय थिंक 20, 25, 30, 50 रुपये. एक सांग काहीतरी. 30 रुपयाच्या आसपास तरी असेल असं मला वाटतं. आणि एवढं हे सगळं वेगळं सुख की स्वतः आपण ग्रो करतो, So म्हणून ते खाण्यात अजून मज्जा येते, है ना? ते आता निकिता बनवणार आपल्यासाठी. तर मित्रांनो ही जी राई आहे ह्याला अजून 3-4 दिवस तरी लागतील. सो ती ग्रो झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला इंस्टाग्रामवर दाखवेल. आणि हा जो काय मोठा ब्लॉग आहे तो तुम्ही बघू शकता आणि तुम्ही सुद्धा शिका की 7 दिवसात आपण मायक्रोग्रीन कसे ग्रो करू शकतो. तर मित्रांनो ही पहा आपली 7 दिवसाची मेहनत. फायनली आपण 7 दिवसामध्ये इतके मायक्रोग्रीन ग्रो केलेले आहेत. सो तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा आणि कशी बनते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता ह्याची भाजी आम्ही लवकरच करू, त्याचा व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामवर पाहायला मिळेल. तर मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.